करायचा। निजामपूर पोलीस स्टेशन हद्दीत 4 चाकी वाहन गहाण ठेवण्याच्या बहाण्याने इंदवे गावातील दिनेश महाले यांची फसवणूक करणाऱ्या परराज्यातील टोळीला अटक करण्यात निजामपूर पोलिसांना यश आले आहे। दिनांक 22 फेब्रुवारी रोजी पहाटे 12:30 वाजण्याच्या सुमारास इंदवे गावातील फिर्यादी दिनेश महाले यांची 3,19,000 रुपयांची फसवणूक करण्यात आली। आरोपींनी गुजरात येथील मारुती सुझुकी कंपनीची अर्टिगा गहाण ठेवून पैसे परत देतो असे सांगितले, मात्र गहाणखत करून देण्याच्या बहाण्याने फिर्यादींच्या घराच्या अंगणातून वाहन लंपास करण्यात आले। या प्रकरणी 26 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला। तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय व तांत्रिक माहितीनुसार पोलिसांनी गुजरात राज्यातील नवसारी येथून 3 आरोपींना ताब्यात घेतले। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सुरेंद्रभाई ईश्वरभाई पटेल, प्रदीपभाई दशरथभाई पटेल, दोघे नवसारी, तसेच जितेनभाई मनुभाई पटेल, राहणार करदिवा फलिया मालवण, जिल्हा वलसाड यांचा समावेश आहे। 27 फेब्रुवारी रोजी न्यायालयाने आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून सध्या ते पोलीस रिमांडवर आहेत। तपासादरम्यान आरोपींकडून 7 लाख रुपये किमतीची अर्टिगा गाडी तसेच गुन्हा करताना वापरलेली 2 लाख रुपये किमतीची वॅगनार असा एकूण 9 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ही कारवाई धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी SR बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियदर्शिनी थोरात, पोलीस उपनिरीक्षक मधुकर सोमासे, यशवंत भामरे व पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे। धुळे जिल्ह्यातील निजामपूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्यादी यांच्या तक्रारीवरून अशी माहिती प्राप्त झाली की गुजरात येथील एका गँगने त्यांना स्वस्तामध्ये इर्टिगा कार देतो असा बहाणा दाखवून गहाणखत करून देतो म्हणून 3,19,000 रुपये त्यांच्याकडून घेतले होते। त्यानंतर सदरचे वाहन त्यांना देण्यात आले, परंतु 2 महिन्यानंतर फिर्यादी यांच्या ताब्यातील वाहन आरोपी हे परस्पर त्यांच्याकडे चावी लावून घेऊन गेले होते। या संदर्भाने गुन्हा दाखल करून या गुन्ह्याच्या तपासामध्ये गुजरातील येथील नवसारी येथून सुरेंद्रभाई पटेल, प्रदीपभाई पटेल आणि जितेनभाई पटेल या 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून गुन्ह्यामध्ये जे वाहन त्यांनी फिर्यादीला देण्याचे कबूल केले होते ती इर्टिगा कार व ती नेण्यासाठी वापरण्यात आलेली वॅगनार कार या दोन्ही वाहनांना ताब्यात घेण्यात आलेले आहे। सदर आरोपी हे पोलीस कस्टडी रिमांडमध्ये असून त्यांना मान्य न्यायालयात हजर केले असता त्यांना 4 दिवसाची पोलीस कोठडी रिमांड दिलेली आहे। यामध्ये गुजरातच्या या गँगचा प्रकार असा आहे की ते महाराष्ट्रामधील बॉर्डरचे जे जिल्हे आहेत नंदुरबार तसेच धुळे यामधील काही लोकांना स्वस्तात गाडी देतो असे सांगून गुजरात पासिंगची गाडी देतात आणि त्यानंतर पुन्हा 2 महिन्यानंतर सदरचे वाहन त्यांच्याकडे मूळ चावी लावून परस्पर घेऊन जातात। या प्रकारच्या फसवणुकीच्या गुन्ह्याचे इतर काही गुन्हे आहेत का याबाबत पोलीस तपास करीत आहेत।